पुन्हा एकदा स्वागत। अजूनही काही मान्यवर येतात आहेत। आताच निलेश भाऊ पोते यांचाही कार्यक्रमाला आगमन झालेलं आहे। एकनाथ भाऊ रसाळ असतील, नंतर आपले अनिल भाऊ रसाळ असतील, सर्वांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो। आताच ईश्वर पूजन झाले आहे। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ईश्वर पूजनाने व्हावी, जेणेकरून कार्यक्रम हा सफल होतो। त्या पद्धतीने आपण आताच ईश्वर पूजन केलेलं आहे। आता थोडस या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला समजली पाहिजे, त्यासाठी मी 2 मिनिटं प्रास्ताविक आपल्या या कार्यक्रमाची रूपरेषा मांडतो। की गेली 6 वर्षापासून शिंदे सर आणि आम्ही दोघं या ठिकाणी आलो आणि तुमच्या सहकार्याने ही शाळा पुन्हा एकदा प्रगती पथावर नेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं। तर आज शिंदे सरांची त्यांच्या घराजवळच बदली झाली आणि थोडेसे ते आजारी असल्यामुळे त्यांनी थोडासा निर्णय घेतला। त्यांनाही जावंसं वाटत नव्हतं, पण तरीही काही गोष्टीमुळे त्यांना थोडंसं बदलणं गरजेचंच आहे शाळा, आणि म्हणून बदलावी लागली। तर असं हे संवेदनशील मन असणार, कामाची तळमळ असणारी, कधीही शांत असे रिलॅक्स दिसणार नाही। काही ना काही त्यांच्या डोक्यात हे करायचं ते करायचं, आणि महत्वाचं म्हणजे ज्या कामासाठी आपण इथं आलो विद्यार्थी घडवण्यासाठी, नुसतं त्यांना लिहिता वाचता आलं म्हणजे मुलगा शिकला असं होत नाही। तर त्याला एक संस्कारक्षम पिढी कशी घडवायची या दृष्टीने आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या दृष्टीने शिंदे सरांचं खूपच मोलाचं असं कार्य होतं। म्हणतात की जसं कर्म तसं फळ मिळतं, आणि शिंदे सर आज बघा की हे आपलं कर्मच आहे की आज लोक मोठ्या उत्साहाने, हा लोकांनी तुमच्यासाठी घडवून आलेला कार्यक्रम आहे। एक हळवा असा कार्यक्रम आहे, काय बोलावं काही नाही, मलाही शब्द सुचत नाही। तर प्रास्ताविकामध्ये मी एवढं सूचित करतो की आज हा कृतज्ञता सोहळा आपण साजरा करत आहोत, आणि सरांना जी मोलाची साथ खंबीर साथ दिली त्यांच्या पत्नी याही आज पहिल्यांदाच आपल्या शाळेत आलेल्या आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। सरांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे डोक्यावर बर्फ, जिभेवर मध आणि अंतःकरणामध्ये समाधान। कधी आम्हाला असं वाटलं नाही की संध्याकाळी 5 वाजो 6 वाजो जाताना एक वेगळंच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसायचं की सर्व मुलांना आज आपण काहीतरी देऊ शकलो। जे आपलं खरं कर्तव्य आहे ते बजावण्यासाठी ते चूक राहत होते। तर अशा या शिंदे सरांचं आज आपण कृतज्ञता सोहळा साजरा करतोय, महत्वाचा कार्यक्रम, त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। तर सर्वांचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो, आणि पुढील कार्यक्रम आपण आता महत्वाचं म्हणजे त्यांचा सत्कार करून घेऊया, आणि मग पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। सर्व मान्यवरांना विनंती आहे की SMC अध्यक्ष असतील प्रमोद भाऊ कोते, सुनील भाऊ कोते आणि इतर सर्व मान्यवर अध्यक्ष यांनी सरांचा प्रथमतः सत्कार करावा असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो। सर्व सदस्य यांनी कृपा करून त्यांच्या सत्कारासाठी पुढे यावं। निलेश भाऊ कोते या तुम्ही, आपण या पुढे या। प्रशांत भाऊ या, त्यांचं नेहमीच आपल्याला सर्वांचंच मोलाचं सहाय्य आहे। अण्णा तुम्ही या, सत्यजित भाऊ कोते तुम्ही या।